हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण रूल्स फॉर एव्हरीवन ह्याचा पार्ट 1 बघितला. या व्हिडिओमध्ये आपण रूल्स फॉर एव्हरीवन पार्ट 2 बघतो आहोत. त्याच्यामध्ये बघा, आधी आपण दोन हे पिक्चर बघितले होते लास्ट व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायला मी सांगितलेलं. आता आहे कॅन यू टेल अ लिस्ट ऑफ रूल्स इज गिवन बिलो. Each rule has a specific purpose. Some rules have more than one purpose. Discuss each rule in a class under the heading This is what I think. Note down your opinion. म्हणजे काही नियम दिलेले आहेत. प्रत्येक नियमाचे काही हेतू आहेत. बघा, ह्याच्या नियमांवरती तुम्हाला चर्चा करायची आणि तुम्हाला काय वाटतं हे तुमची मतं नोंदवायची आहेत. पॉईंट खाली दिलेले आहेत. पहिलं आहे प्रोहिबिशन अगेन्स्ट लाऊडस्पीकर इन पब्लिक प्लेस आफ्टर 10 o'clock ॲट नाईट. सार्वजनिक ठिकाणी जे लाऊडस्पीकर लावले जातात त्याच्यावरती 10 नंतर बंदी आणली. तुमचं मत काय आहे? मला वाटतं की हे योग्य आहे, कारण जे एजेड लोक आहेत, आजी आजोबांसारखे, त्यांना 10 वाजल्यानंतर झोपण्याची गरज असते आणि ह्या लाऊडस्पीकरमुळे त्यांचे झोप किंवा जे पेशंट आहेत आजारी त्यांनासुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणून हा रूल केलेला आहे. तर हा योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगायचं आहे. फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉय अँड गर्ल म्हणजे मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण हे सुद्धा योग्य आहे, कारण ज्यांना शक्य नाही शिक्षण घेणं पैसे भरून त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त होतं. थर्ड आहे प्रोहिबिशन अगेन्स्ट डम्पिंग गार्बेज इन रिव्हर. निर्माल्य किंवा अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी हे सुद्धा योग्य आहे. ह्याच्यामुळे नदीतील पाण्याचं पोल्युशन होण्यापासून बचाव होऊ शकतो. फोर्थ आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमन म्हणजे कौटुंबिक हिंसेपासून महिलांचं संरक्षण हे सुद्धा योग्य आहे. नंतर आहे बॅन ऑन चाइल्ड लेबर. बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी हे सुद्धा योग्य आहे, कारण त्यांना शिकण्याचा अधिकार आहे. त्यांना लहान वयात काम करण्याचं हे नाही आहे. बॅन ऑन फेलिंग ट्रीज, हंटिंग अँड पोचिंग म्हणजे जंगलतोड आणि शिकारीवरती बंदी हे सुद्धा योग्य आहे, कारण जंगलतोड केल्यामुळे जंगलातील प्राणी राहणार कुठे आणि शिकार केल्यामुळे आपण जसं थर्ड लेसनमध्ये बघितलं फूड चेन आपली डिस्टर्ब होते. वी फॉलो मेनी कस्टम्स and tradition in our lives. We follow those tradition by observing our mother, father, grandparents and other relatives. These are several good customs and tradition in our society. We celebrate festival together. We welcome guests who visit us. म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक रूढी परंपरांचे पालन करतो आपण. आई वडील, आजी आजोबा जे करतात त्याच आपण पुढे पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या आणि रूढी परंपरा आहेत. आजही आपल्या सण समारंभांना आपण पाहुण्यांना घरी बोलवतो. पुढे बघूया. and are hospitable to them. Many of our customs enable us to maintain the balance of nature, to express our love and gratitude towards animal. The value of non-violence and peace have been a part of our social life since ancient time. बघा, घरी आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो, सन्मान करतो. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या परंपरा आपल्याकडे पाळल्या जातात. पहा, प्राण्यांविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे मी काही तुम्हाला उदाहरण सांगेन. आता बैलपोळ्याला शेतकरी काय करतो, तर आपला जो बैल आहे त्याला मस्त सजवतो आणि त्याच्यात कृतज्ञता व्यक्त करतो की वर्षभर तू मला मदत करतोस, तर मी आज त्याचे लाड करतो. अशा पद्धतीने असे जे सण आहेत त्यातून आपण प्राण्यांविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच आपण अहिंसा आणि शांतता ही मूल्यसुद्धा पाळतो आपल्या प्राचीन काळापासून. इवन सो देअर आर सम ट्रेडिशन अँड कस्टम दॅट आर नॉट डिझायरेबल. दे आर नॉट बेनिफिशियल. कास्ट डिस्टिंक्शन. बिकॉज ऑफ दॅट धिस अ डिवाइड हॅज बीन क्रिएटेड इन सोसायटी. It has given rise to inequality. बघा, untouchability was an inhuman and unjust custom. The Constitution of Independence India abolished the custom of untouchability. म्हणजे बघा, काही रूढी परंपरा आपल्या चांगल्या आहेत पण काही अयोग्यसुद्धा आहेत. जातीभेद त्यातला एक, की कोणाला कमी लेखणं किंवा अस्पृश्य मानणं ह्या प्रथा चुकीच्या आहेत आणि त्या आता नष्ट झालेल्या आहेत.
Many times law have to be made for abolish injustice custom in other country. Customs such as sati and child marriage were abolished by making law that banned them. The law has banned the use of magic of cheating people was first enacted in Maharashtra. रिसिव्हिंग अ डावरी हॅज बीन बॅन्ड बाय लॉ. म्हणजे बघा, अनिष्ट रूढी परंपरा जसे सती जाणे, जादूटोणा, बालविवाह, हुंडा प्रथा ह्या कायद्यांनी बंद केलेल्या आहेत. रॉंग कस्टम अँड ट्रेडिशन कॉज द निग्लेक्ट ऑफ सम सेक्शन ऑफ सोसायटी. म्हणजे चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते. They have no access to education, therefore they do not get opportunity of development. They have no means of livelihood, therefore they have to face poverty. Poverty and lack of education are the two big obstacles in our society. We can only make progress together if we get rid of this obstacle. म्हणजे काही चुकीच्या ह्याच्यामुळे बघा, काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. त्या शिक्षणापासून वंचित गेल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सगळ्यांना शिक्षण मिळावं यासाठी आपल्याकडे प्राथमिक शिक्षण हे विनामूल्य केलेलं आहे. तसंच खाऊ योजना शाळेमध्ये असते की जेणेकरून मुलं शाळेत येतील, निदान जेवणाच्या ह्याने तरी शाळेत येतील आणि शिकतील. पुढे आहे प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट, पर्यावरण रक्षण. Just as law are necessary to maintain equality and justice in society, law are also required for the protection of the environment. We are dependent on nature in many ways. Most of our needs are fulfilled by nature. Natural resources should be available in enough quantities for the needs of our future generation. Therefore, we must conserve the natural resources. We must use them carefully. म्हणजे बघा, समाजात समाज आणि न्याय प्रस्थापित जसे कायदे आवश्यक आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा कायदे आवश्यक आहेत. कारण आपण पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतो. आपल्या बऱ्याचशा गरजा निसर्गातून पूर्ण होतात आणि ही नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्याला जतन करून ठेवली पाहिजे, पुढच्या पिढीला हँडओव्हर करता आली पाहिजे. म्हणून आपण ती काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. पहा, इथे आपला लेसन झालेला आहे. या लेसनमध्ये आपण काय काय शिकलो बघूया. इथे बघा, तुम्हाला हे दाखवले आहे चुकीच्या रूढी परंपरा, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर, हे असे हे अवर सोसायटी इश्यू म्हणजे आपले सामाजिक प्रश्न, निरक्षरता, अंधश्रद्धा आणि बालकामगार, बालविवाह ह्या चुकीच्या जे आपले हे आहेत सामाजिक प्रश्न आहेत आपल्या ह्याच्या सोसायटीमधले, त्याचे पिक्चर्स दिलेले आहेत. आता आपण काय शिकलो बघूया. व्हॉट वी हॅव लर्न. रूल मेड फॉर पीपल आर चेंज फ्रॉम टाईम टू टाईम. माणसांसाठी असलेल्या नियमांमध्ये बदल होतो, निसर्गातील नियमांमध्ये बदल होत नाही. रूल्स इन द ओल्डर डे वेअर इन द फॉर्म ऑफ रिलिजियस ट्रेडिशन अँड सोशल कस्टम. म्हणजे पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा, सामाजिक रूढी याच्या स्वरूपात होते. लॉ आर मेड टू कॉम्बॅट इनह्युमन ऑर अनडिझायरेबल ट्रेडिशन अँड कस्टम. म्हणजे अनिष्ट आणि अमानुष रूढी या कायद्याच्या विरोधात आहेत. कायद्यात त्याला विरोध केलेला आहे. पहा, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. तसेच सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सोनालीज किचन अँड क्लासरूम सर्च करा यूट्यूबवरती. चॅनल ओपन झाल्यावरती प्लेलिस्ट उघडा. प्लेलिस्टमध्ये 5th स्टँडर्ड EVSची प्लेलिस्ट ओपन केलीत की तुम्हाला आत्तापर्यंत झालेले EVSचे सगळे लेसन पाहता येतील. नक्की पहा आणि 5th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.